माझं नाव अर्चना सतीश डप्पे, चिंचोली, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ. मी गटग्रामपंचायत सरपंच पण आहे. माझ्या शेतात हळद, मिरची, धणे पण असतात. त्यामुळे मी घरीच पिसलेली हळद करून आणि तिखट करून विकत आहे. हळद मार्केटला गेली त्यावेळेस मला पूरक असा भाव नाही मिळाला. मग आम्हाला असं वाटलं की पूड करून जर विकली तर याची आपल्याला दुप्पट तिप्पट किंमत मिळेल. आणि ज्यावेळेस आम्ही हळद मार्केटला नेली हिंगोलीला, त्यावेळेस आम्हाला 5,000 भाव मिळाला आणि 5-6 दिवस आमचे वेस्टेज गेले. म्हणून आमची मानसिकता ही ढासळली. पुढचं पाऊल म्हणजे आता हे गट वगैरे जसे बाया करत आहे बाकी लोक करताना दिसत होते. आपणही काही ना काही करावं मी आता यवतमाळला इथे राहायला आली तर असं थोडीशी आयडिया आली. शेतीला पूरक तर व्यवसाय पाहिजेच, कारण की शेतात कसं आम्हाला जास्तीत जास्त ढोरायचा त्रास होता चिंचोलीला. आणि हळद ही असं उत्पन्न आहे की हळदीला ना ढोरं खाऊ शकत ना कोणी चोरून घेऊ शकत. त्यामुळे हळद चांगलं आहे, पण शेवटचा जे टप्पा आहे त्यावेळेस आम्हाला लेबर न मिळाल्यामुळे आम्ही थोडंसं मानसिकता आमची ढासळली. आमच्याजवळ जी हळद आहे तिचीच आम्ही पूड करायची आणि माल असा गटाद्वारे किंवा मग आता प्रदर्शन असलं त्याद्वारे आपण सेल करायचं असं ठरवलं. सरपंच होईल याची गॅरंटी नव्हती आणि इच्छा पण नव्हती, पण जनतेनंच उभं केलं आणि थेट जनतेतून निवडून आली. आणि गट ग्रामपंचायत म्हणजे चिंचोली, चांदापूर आणि लिंगी या 3 गावा मिळून आमची सरपंच झाली. सरपंच जरी 5 वर्षाचं असलं तर लोकांचं 5 वर्षात काय म्हणजे लोकांची प्रगती झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि या उद्योगात वळण्याचा मागचा उद्देश असा आहे की आपल्या घराला एक आधार म्हणून आणि लोकही पण आपल्यापासून काही ना काही शिकणं. आमचे गावं आहेत छोटे छोटे, आपण जर याच्यात पाऊल टाकलं तर आपलं पाहून तरी म्हणजे बायांना प्रतिसाद मिळेल गावं आमचे छोटे छोटे असल्याच्यानं लोकांचाही विकास होईल आमच्या माध्यमातून. मलाही सोबतच जर 4 महिला असल्या तर त्यांचाही पण विकास होऊ शकते आणि थोडंसं बाहेर पडल्याशिवाय काही माणसाचा विकास होत नाही. 97 67 07 42 44.